बुधवारी सायंकाळी इचलकरंजीत झालेल्या गोळीबारात 22 वर्षीय ओंकार कांबळे गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी इचलकरंजीतील अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं। या दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील अनुराग सूर्यवंशी, ओंकार शेंडे आणि सांगलीवाडीचा ओंकार कांबळे यांच्यात प्रेम प्रकरणातून वाद झाला होता। त्यातूनच ओंकार कांबळेसह दोघांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांनी कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती। त्या अनुषंगाने बुधवारी त्याला इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं होतं। बुधवारी सायंकाळी ओंकार कांबळे आणि कौस्तुभ गोंधळे हे दोघे जण दुचाकीवरून जयसिंगपूरकडे निघाले होते। त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे यांनी कांबळेवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली। त्यामध्ये ओंकार कांबळेच्या पोटात गोळी घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला। इचलकरंजीत भर वस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 2 पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला। संशयित अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे हे दोघेही पंचगंगा नदीकाठावरील रेणुका मंदिर परिसरात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सागर वाघ, वैभव पाटील, गजानन गुरव, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील, हिंदूराव केसरे, अनिल जाधव, राजेश राठोड, हंबीरराव अत्तिग्रे सहभागी झाले होते।